आज आपण खिचडी कशी बनवायची हे शिकणार आहोत। 3 वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि 2 वाटी डाळ घेतली आहे। डाळ पण आपण धुवून घेतलेली आहे। आता आपण कुकरमध्ये 10 वाट्या पाणी टाकणार आहे। हे टाकल्यानंतर आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही पण एकत्रित करून टाकलं आहे। मग आता तांदूळ पण टाकत आहे। आज आमची कविता ताई बनवत आहे खिचडी। मग हळद टाकली 1 चमचा आपण, 2 चमचे मीठ टाकलं आहे आणि आपण थोडंसं हिंग टाकायचं, याने चव छान होते। त्याच्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आपल्या या ज्या डाळी आहेत त्याच्या एवढं वरती पाणी असलं पाहिजे। आता आपण कुकर लावून घेणार आहे। त्याच्यानंतर 3 मीडियम आचेवर शिट्ट्या घेऊन घेणार आहे आणि 12 ते 14 मिनिटं शिजवून घेणार आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करायचा। त्यानंतर थोड्या वेळ कुकर थंड होऊ द्यायचा। त्याच्यानंतर काढून बघणार आहे आपण खिचडी। बघा किती छान झालेली आहे खिचडी। ताकाचं बेसन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोहरी, हळद, 2 ग्लास ताक घेतलेलं आहे, तिखट, चवीनुसार मीठ। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण 1 चमचा मोहरी टाकली आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते चिरून घेतले आहेत आपण। हे परतवून घ्यायचे। 2 ग्लास ताक घेतलेलं आहे, पाऊण वाटी त्याच्यामध्ये बेसन टाकायचं। त्यानंतर रवीने फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात गोळे नाही राहिले पाहिजे काहीच। कांद्याकडे पण लक्ष द्यावं लागेल। कांदा परतवून घ्यायचा एकदा। 1.5 चमचा तिखट टाकलेला आहे आपण, 1 चमचा हळद, थोडासा हिंग चवीपुरता, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आता परतवून घ्यायचं आणि आपलं हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते टाकायचं फोडणीमध्ये। थोडंसं पाणी टाकणार आहोत, आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं। आता आपण हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 5 ते 6 उकळ्या आल्या म्हणजे बेसन शिजलेलं आहे असं समजायचं। ताकाचं बेसन तयार झालेलं आहे। खिचडीचं तेल तयार करणार आहे। त्याच्यासाठी पहिले आपण तेल गरम करून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण 2 चमचे मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे 2 चमचे। त्याच्यानंतर आपण लसूण टाकले 7 ते 8 आणि 3 ते 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आपण। मिरच्या सर्व शेवटी टाकायच्या, म्हणजे त्या जळल्या नाही पाहिजे। खिचडीचं तेल तयार झालेलं आहे। यानंतर ज्वारीच्या पिठाचे धापोडे आहेत ते तळून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर तेलात असे तळून घ्यायचे दोन्ही बाजूंनी छान। खिचडीसोबत हे धापोडे छान लागतात। धापोडे तुम्ही भाजून पण घेऊ शकता। छान ताट तयार झालेलं आहे, खिचडी, बेसन, धापोडे। तुम्ही पण करून बघा ही रेसिपी।